पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जवळपास 28 ते 30 हजार जागांसाठी भरती निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आला आहे, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणताही आपला पेपर होत नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही, कोणताही यामध्ये मुलाखत नाही। 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये बीपीएम पदामध्ये 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटते। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये पगार 10,000 ते 24,000 भेटते। डाकसेवकमध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये भेटते। आणि मागील वर्षीचा कडाप कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी गेला होता ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात जे अपडेट आला आहे, तर 20 जानेवारीपासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे चालू होत होते। टेंटेटिव्ह डेट आले होते, पण जे विद्यार्थी मित्रांनो काही इश्यू असल्यामुळे काही इश्यू त्या ठिकाणी आले, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी आले, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे थोडीफार या ठिकाणी पुढे ढकलण्यात आले। जे डेट आहे तर ते या ठिकाणी चेंज करण्यात आली आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी पहिल्यामध्ये काय म्हटलं आहे की वॅकन्सी कॅप्चरिंग बाय द डिव्हिजन 5 जानेवारी 2026, अप्रुव्हल ऑफ द वॅकन्सी बाय द सर्कल 16 जानेवारी ते 19 जानेवारी, अप्रुव्हल ऑफ वॅकन्सीज बाय द डायरेक्टरेट 19 जानेवारी 2026 आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे होणार आहे 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत। इथं स्पष्ट या ठिकाणी म्हटलं आहे। तुम्हाला हे सर्व मराठीमध्ये मी तुम्हाला वाचून देतो, इंग्रजीमध्ये सुद्धा तुमच्या काही लक्षात आलं नसेल तर मराठीत तुम्हाला हे वाचून दाखवून देतो। पहिल्यामध्ये काय म्हटलं आहे की विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे हे 5 जानेवारी 2026 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत। मंडळाकडून रिक्त पदांना मान्यता भेटणार आहे 16 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 ला। संचालनालयाकडून रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 19 जानेवारी 2026 ला। आणि ऑनलाईन नोंदणी जे होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होणार आहे 31 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे। 14 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे जे फॉर्म भरणे चालू होत आहे 31 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 14 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर 31 जानेवारी पर्यंत आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। 31 जानेवारीला जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर 5व्या मध्ये काय म्हटलं आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आणि शुल्क भरण्याचे पेमेंट भरण्याची तारीख आहे 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत। आणि अर्ज फॉर्म मधील दुरुस्त करायचे असेल, फॉर्म एडिटिंग करायचं असेल तर 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत आपण करू शकणार आहे। आणि पहिले यादीचे जे प्रकाशन असणार आहे तात्पुरते पहिली जी लिस्ट लागणार आहे तर ते या ठिकाणी लागणार आहे 28 फेब्रुवारी 2026 ला पहिली लिस्ट लागणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा कटाप लागणार आहे, पहिली लिस्ट या ठिकाणी 28 फेब्रुवारीला येणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या अशा 6 लिस्ट या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा। जून महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी कंप्लीट केली जाणार आहे। जून महिन्यापर्यंत ही भरती कंप्लीट झाल्यानंतर नवीन भरती जे विद्यार्थी मित्रांनो आणखी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती आणखी जून 2026 ला सुद्धा निघणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे, शेड्यूल 2 ची। तर हे काही अपडेट या ठिकाणी आलाय पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे फॉर्म आहे तर येत्या 31 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होते। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। तर यामध्ये वयोमर्यादा जे पाहिजे 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये लागते। एससी कॅटेगरीचे असाल 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर जे आपण या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत, ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। महिला उमेदवार जर एससी ओबीसी ईडब्ल्यूएस आणि टीव्ही
पण SBC SBC कोणती कॅटेगरी असा ₹1 या ठिकाणी फी आपल्याला लागणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मागील वर्षी जर आपण पाहिलं तर मागील वर्षीचा जो कडापा नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे म्हणजे या अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे तिथला जो कडापा हा कमी मागील वर्षी गेला होता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जे काम करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, त्याचबरोबर डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे. पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे. त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं तर पगार 10,000 ते 24,000 रुपये भेटणार आहे. तिकीट आणि स्टेशनरीची विक्री आपल्याला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे. आता डाकसेवकमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार 10,000 ते 24,000 रुपये महिना आहे. तर यामध्ये स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छडीचं काम करावं लागणार आहे. म्हणजे आपण जर समजा एखादा जण ऑर्डर दिला, आपण समजा ऑर्डर बोलावला एखाद्या ठिकाणून किंवा पार्सल आपण पाठवलं तर ते रेल्वेने त्या ठिकाणी जाते, तर तिथं सुद्धा त्या ठिकाणी घ्यायला त्या ठिकाणी त्यांना जावं लागते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एकही काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. मागील वर्षी जर आपण पाहिलं मागील वर्षीचा जो कडाप आहे अरुणाचल प्रदेश झालं नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे आपल्या ऑल इंडियासाठी आहे ते. ठीक आहे. तर ऑल इंडियाचे विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात. तिथला जो कडाप आहे खूप कम गेला, 45% झालं, 50%, 60%, 62%, 65%, 70% अशा प्रकारे कडाप गेला आहे. तर ते मी लिस्ट टाकून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ते सुद्धा 25 लिस्ट होती. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचा नॉर्थ ईस्ट डिव्हिजनचा तुम्ही कडाप बघू शकता. मागील वर्षीचा अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 89 पर्यंत 88 पर्यंत अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचा कडाप गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर जर आपण पाहिलं बघा 66 वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी नाव आहे. त्यानंतर आणखीन तुम्हाला दाखवून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. तर बघू शकता 67% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा इथं नाव आहे. त्यानंतर बघा ओपन कॅटेगरी 88% कडाप आहे. त्याचबरोबर पहा 64% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा इथं नाव आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघा 65% पण आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 66% वाल्या विद्यार्थ्यांचं पण या ठिकाणी नाव आहे. त्याचबरोबर बघू शकता 88 वाला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. बघू शकता 62% वाल्या विद्यार्थ्यांचं पण नाव आहे, 88% वाल्या विद्यार्थ्यांचं पण नाव आहे. त्यानंतर बघू शकता 61% वाल्या विद्यार्थ्यांचं पण नाव या लिस्टमध्ये आहे. त्यानंतर बघू शकता 87 बघा 87 पर्यंत कडाप EWS कॅटेगरीचा गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी 51% वाल्या विद्यार्थ्यांचं पण नाव तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता 71% झालं. त्यानंतर बघा 60%, 65% वाले पण नाव यामध्ये आहे. त्यानंतर बघा 47% आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखीन तुम्हाला दाखवून देतो 60% बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 45% आहे बघा. त्यानंतर बघू शकता